हल्ली अनेक व्यवहारांसाठी किंवा कागदपत्रांसाठी आधार कार्डची गरज लागते। मात्र आधार पडताळणीसाठी आधार नंबर देण्याऐवजी तुम्ही व्हर्च्युअल आयडी म्हणजेच VID जनरेट करू शकता, ज्यामुळे तुमच्या आधार नंबराऐवजी हा VID दिला जातो आणि हा तात्पुरता 16 अंकी नंबर असतो जो तुमच्या आधार नंबरशी जोडलेला असतो। त्यामुळे खरा आधार नंबर न देता सुद्धा ओळख सिद्ध करू शकता येते। तर VID फक्त एकाच दिवसासाठी व्हॅलिड असतो आणि असं किती वेळा सुद्धा तुम्ही हा VID जनरेट करू शकता। यामुळे फसवणूक टाळू शकते आणि तुमच्या आधार नंबराचा वापर करून जे पुढचे गैरव्यवहार होत असतात ते सुद्धा टळू शकतात। तर यात सुद्धा दोन पर्याय असतात, एकतर जुना VID मिळवणं किंवा नव्यानं VID जनरेट करणं। यासाठी कोणतेही शुल्क लागत नाहीये, तर हे UIDAI वेबसाईट, ॲप किंवा SMS द्वारे सुद्धा करता येतं। तर हा VID नेमका कसा तयार करायचा? माय आधार या वेबसाईटवर जा, VID जनरेटर यावर क्लिक करा, जनरेट VID निवडा, आधार नंबर आणि कॅप्चा टाका, सेंड OTP वर क्लिक करा, मोबाईलवर आलेला OTP टाका, सबमिट करा आणि तुमचा 16 अंकी VID मोबाईल किंवा ईमेलवर मिळवा। तर SMS द्वारे जर VID मिळवायचा असेल तर तो कसा करता येईल? तर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून SMS करायचा आहे, RVID आणि आधार नंबराचे शेवटचे 4 अंक टाईप करायचे आहेत, 1947 1947 यावर हा SMS करायचा आहे। उदाहरणार्थ RVID 4565 म्हणजे तुमचे शेवटचे आधारचे 4 नंबर त्यावर पाठवायचे आहेत। तर पुन्हा एकदा सांगते, आधार नंबर दिल्यानंतर त्यातून जे अनेकदा पुढे गैरव्यवहार होत असतात किंवा त्या आधार नंबराचा वापर करून अनेकदा जी फसवणूक होत असते ती टाळण्यासाठी हा VID जनरेट करून त्याचा वापर तुम्ही करू शकता। म्हणजे तुमचा आधार नंबर देण्याची गरज नाही, तर हा VID द्यायचा आहे। तर VID हा एक तात्पुरता आणि बदलता येण्याजोगा क्रमांक आहे। हा क्रमांक तुमच्या आधार कार्डला एक डिजिटल मास्क देतो। सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमची ओळख पटवून देता, पण तुमचा खरा आधार नंबर न सांगता। त्यामुळे आजच आपल्या आधारला सुरक्षित करा आणि VIDचा वापर सुरू करा। हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका।